घटना आहे मयत मुलीची। ही मुलगी अवघी 6 वर्षाची होती। तिच्या वयात मुलांना जगण्याची फारशी समज नसते। आई वडील, आजी आजोबा आणि घरातील माणसांभोवतीच त्यांचं छोटंसं जग असतं। या प्रकरणात सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती त्या मुलीची आई। तिच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी वेगळंच सुरू असल्याचं तपासात पुढे आले। तिच्या पतीच्या मित्रासोबत तिचे जवळचे संबंध निर्माण झाले होते। सुरुवातीला हे संबंध गुप्त ठेवले जात होते। दोघांनाही ही गोष्ट घरच्यांपासून आणि समाजापासून लपवायची होती। दिवस जात होते, पण हे गुपित अधिक गंभीर होत चाललं होतं, कारण या नात्याची माहिती घरातील किंवा नातेवाईकांमधील कोणाला झाली तर हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची त्यांना भीती होती। दरम्यान 6 वर्षाची ही मुलगी आपल्या आजोबांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात होती। तिच्यासाठी आजोबाचं घर म्हणजे सुरक्षित जागा होती, पण याच गोष्टींना पुढे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। मुलगी आजोबांच्या घरी गेली तर काही गोष्टी त्यांच्या लक्षात येतील अशी भीती निर्माण झाली। आतापर्यंत लपवून ठेवलेलं गुपित उघड होण्याची शक्यता वाढली होती आणि याच भीतीमधून काहीतरी भयंकर करण्याचा निर्णय घेतला गेला। त्या रात्री नेमकं काय झालं याची सुरुवातीला कुणालाच कल्पना नव्हती। घरातली परिस्थिती सामान्य असल्यासारखीच होती, पण त्या 6 वर्षाच्या मुलीला एका ठिकाणी बोलवण्यात आलं। ती कोणत्याही संशयाशिवाय तिथे गेली। तिच्या मनात आपल्या आईबद्दल किंवा सोबत असलेल्या व्यक्तीबद्दल कोणताही संशय नव्हता, पण तिथे गेल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली। काही क्षणातच एका चिमुकल्या मुलीभोवती मृत्यूचं सावट आलं। या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे मुलगी गेली कुठं? काही वेळानंतर तिचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता। घरच्यांना चिंता वाटू लागली। शोध सुरू झाला। गावात आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेण्यात आला, पण मुलगी कुठंच दिसत नव्हती। जसा जसा वेळ जात होता तशी कुटुंबियांची चिंता वाढत होती आणि त्याचवेळी गावाजवळील एका विहिरीकडे पोलिसांचं लक्ष गेलं। विहिरीत जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। विहिरीत एका 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला। काही वेळापूर्वी ज्या मुलीचा शोध सुरू होता तिचाच मृतदेह आता विहिरीत सापडला होता। परिसरात एकच खळबळ उडाली। ही मुलगी विहिरीत कशी पोहोचली? तिचा मृत्यू नेमका कसा झाला? ती स्वतः विहिरीत पडली की तिला कुणीतरी इथं आणलं? हे प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू केला। सुरुवातीला हे प्रकरण साधं अपघाती मृत्यूचं आहे का याचाही तपास करण्यात आला, मात्र न्यायवैद्यक तपासातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येऊ लागले। डायटम टेस्टसह इतर फॉरेन्सिक पुराव्यांचाही तपास करण्यात आला। पोलिसांना या मृत्यूमागे काहीतरी वेगळं असल्याचा संशय निर्माण झाला, त्यामुळे तपासाचा रोख आता अपघातापासून थेट हत्येकडे वळला। मात्र पोलिसांसमोर आणखी एक मोठं आव्हान होतं। या घटनेमागे कोण आहे? मुलीला शेवटचं कुणी पाहिलं होतं? ती विहिरीपर्यंत कशी पोहोचली? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। एकीकडे स्थानिक पातळीवर चौकशी सुरू झाली तर दुसरीकडे सायबर सेलही कामाला लागला, कारण या प्रकरणात आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक हालचाली केल्याचं पुढे आलं। तपासात पोलिसांना आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली। संबंधित दोघांनी आपापले वैयक्तिक मोबाईल फोन वापरणं टाळलं होतं। पोलिसांना मोबाईल कॉलमधून थेट पुरावा मिळू नये म्हणून इतर लोकांच्या मोबाईल फोनचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधण्यात आला होता। त्यामुळे सुरुवातीला तपास अधिक गुंतागुंतीचा झाला, पण पोलिसांनी हार मानली नाही। सायबर सेलनं तांत्रिक माहिती, टॉवर लोकेशन आणि इतर उपलब्ध पुराव्यांचं विश्लेषण सुरू ठेवलं। हळूहळू तपासाची दिशा स्पष्ट होऊ लागली। पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले। कोण कोणत्या ठिकाणी होतं, कोणाशी संपर्क साधला गेला आणि घटनेच्या आधी आणि नंतर संशयितांच्या हालचाली काय होत्या याचा तपास करण्यात आला। प्रत्येक छोट्या पुराव्याची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला। बाहेरून पाहता हे प्रकरण किती गुंतागुंतीचं वाटत असलं तरी पोलिसांना त्यामागची कडी हळूहळू सापडत होती। तपास पुढे जात असताना पोलिसांचं लक्ष त्या महिलेच्या हालचालींकडे गेले। तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही बाबी तपासल्या गेल्या। त्यातून तिचं पतीच्या मित्रासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली। हे नातं लपवून ठेवण्यासाठी दोघंही प्रयत्न करत असल्याचं तपासात पुढे आलं। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता। या नात्याचा आणि 6 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूचा नेमका संबंध काय? यानंतर तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली। मुलगी आपल्या आजोबांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात होती। जर तिथे ती पोहोचली असती तर आईच्या गुप्त नात्याबद्दल काही माहिती उघड होऊ शकते अशी भीती निर्माण झाली होती। ही भीतीच पुढे या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा धागा ठरली। पोलिसांनी या दिशेनं अधिक तपास वेगानं सुरू केला आणि संशयितांच्या हालचालींची माहिती एकत्र केली। आता पोलिसांना त्या रात्रीच्या घटनाक्रमाची कल्पना येऊ लागली।
मुलीला रात्री विहिरीजवळ बोलवण्यात आलं. तिथं गेल्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत क्रूर होतं. पोलिसांच्या तपासानुसार आईनं मुलीचे हात पकडले आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं तिचा गळा दाबला. अवघ्या 6 वर्षाच्या त्या चिमुकलीला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पण गुन्हा केल्यानंतरही दोघे थांबले नाहीत. आपल्या मागे कोणताही पुरावा राहू नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. त्यानंतर सगळं काही सामान्य असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र एका निष्पाप मुलीचा मृत्यू इतक्या सहजपणे लपून राहणार नव्हता. विहिरीत सापडलेल्या मृतदेहांना पोलिसांना त्या रात्रीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला. तपासाची चक्र वेगानं फिरत राहिली. तांत्रिक पुरावे, टॉवर लोकेशन आणि चौकशीतून मिळालेल्या माहितीची सांगड घातल्यानंतर पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. 15 ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरमध्ये दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर झालेल्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणामागची कहाणी समोर येऊ लागली. सुरुवातीला लपवलेली माहिती पोलिसांच्या प्रश्नासमोर हळूहळू बाहेर येत होती. आता पोलिसांसमोर त्या 6 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूचं गूढ जवळपास उलगडलं होतं. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला तिच्या पतीचा मित्र मध्ये होती अवघी 6 वर्षाची चिमुकली. 2 मोठ्या व्यक्तींनी आपलं गुप्त नातं लपवण्यासाठी घेतलेला निर्णय एका निष्पाप जीवावर बेतला. समाजात बदनामी होण्याची भीती आणि आपलं नातं उघड होण्याची चिंता यामुळे हा भयंकर प्रकार घडल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. या प्रकरणातील सर्वात हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीकडून मुलीला सुरक्षिततेची अपेक्षा होती त्याच आईचं नाव या प्रकरणात समोर आलं. 6 वर्षाच्या मुलीला आईवर पूर्ण विश्वास होता, पण याच विश्वासाचा शेवट तिच्या मृत्यूत झाला. दुसरीकडे आईच्या पतीचा मित्रही या संपूर्ण कटात सहभागी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि हत्येचा तपास पुढे सुरू ठेवण्यात आला.